मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सांगलीमधल्या कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली। एनडी पाटलांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही। वाळवा तालुका स्वाभिमानी लोकांचा सहजासहजी झुकत नाही। जयंत पाटील यांचा अजित पवार यांना टोला। आमची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची, त्यामध्ये तडजोड नाही। अजित पवारांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर। तुमचं भाषण पाहून डोक्यात सणक गेली असं अजित पवार यांचं वक्तव्य। मुंबई महानगरपालिकेमध्ये परिवर्तन अटळ। पापाची हंडी आम्ही फोडली, कोणी लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं। मुंबई गुजरातींच्या हातात सोपवायची नाही, मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हेच ठाकरे बंधूंचं टार्गेट। खासदार संजय राऊत यांच्याकडनं स्पष्ट। मुंबईतील गिरण्या बंद पडून 40 मजली इमारती उभ्या राहिल्यात, पण तिथे मराठी माणूस कुठेही नाही, त्याची ताकद कुठे राहिली नाही। शरद पवार यांचं विधान। फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीची दुसरी इनिंग सुरू। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील महायुतीच हंडी फोडणार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं विश्वास व्यक्त। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे। भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी डिवचलं। महायुतीने 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलं हे राज्याला माहिती। जनतेनं कामावर मतदान केल्यामुळे 232 आमदारांची विक्री केली। लॉटरी लागल्याच्या गणेश नाईकांच्या विधानावर शिंदेंचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंना लॉटरी नाही, मटका लागला होता। मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीमध्ये बसलेत। गणेश नाईकांच्या विधानावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया। अजित पवार यांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात, भावकीला विसरले। अजित पवार यांच्या समोरच रोहित पवारांची टोलेबाजी। मुंबईच्या मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू। दहीहंडीचा दोर बांधताना खाली पडून दुर्घटना, तर आतापर्यंत 75 गोविंद जखमी झाल्याची माहिती। 32 जणांवर उपचार सुरू, उर्वरित 43 जणांना डिस्चार्ज। मुसळधार पावसामुळे यवतमाळच्या पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। ढाणकी बिटरगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे 22 गावांचा संपर्क तुटला। पुराचं पाणी घरात शिरून मोठं नुकसान, शेती पिकं सुद्धा जमीनदोस्त। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर। धाराशिवमधील नुकसानग्रस्त भागाचा कृषी मंत्र्यांकडून आढावा। नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना। धाराशिवच्या कळंब खामसवाडीमधील ओढ्यामध्ये 4 चाकी कोसळली। कारमधील एका लहान बाळासह 4 जण सुखरूप बचावले, तर नांदेडमध्ये पुराच्या पाण्यामध्ये थार गाडी अडकल्याची घटना। सुदैवानं कार चालकाचा जीव वाचला। खराब रस्त्यामुळे आक्रमक विद्यार्थ्यांकडनं सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यामधील नवीन दहीफळ गावातली घटना। चिखलामध्ये गाडीमधून उतरताना सरपंचाची चांगलीच तारांबळ। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।